मला खूप जण म्हणतात की तुझं किचन किती सुंदर आहे, पण मी तुम्हाला माझ्या किचनची कट्ट्याची खरी कहाणी आज सांगते. मान्य आहे की माझं किचन खूप सुंदर आहे, एस्थेटिक आहे, परंतु याला सांभाळण्यासाठी माझी खूप मेहनत लागते. म्हणजे याला स्वच्छ ठेवायला खूप जास्त मेहनत लागते. पहिली गोष्ट म्हणजे माझा किचन कट्टा जो आहे तो पांढरा, त्यामुळे याच्यावरती कोणताही छोटासाही डाग पडला तेलाचा, हळदीचा, तर तो लवकर निघत नाही. म्हणून एकतर पाडायचा नाही आणि पाडलाच तर लगेच पुसूनही टाकायचं. इंडियामध्ये तर आमचा कट्टा काळाच होता, त्यामुळे इथं थोडंसं अवघड वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे इथं कट्ट्याच्या साईडला एक अशी रेष असते बघा, ज्याच्यामुळे ना पाणी खाली येणार नाही, तीही नसते. त्यामुळे इथं कट्टा वगैरे धुता येत नाही किंवा गॅसही धुता येत नाही. फक्त इथं पुसूनच घ्यायचं असतं. जितकेही तेलकट डाग असतील ते सगळे तुम्हाला पुसूनच घ्यायचे आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे इथले बेसिन खूप छोटे आहेत. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये सरळ भांडी पण मावत नाही. इंडियापेक्षा तर भरपूर छोटे आहेत. चौथी गोष्ट म्हणजे इथले कट्टे जे आहेत ना, ते खूप म्हणजे ॲव्हरेज जर बघायला गेलं ना, इंडियापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट पडतं. असं तुमच्यासोबत बोलत माझं कामही झालंय. ओके, बाय.